या शिक्षकांना डायरेक्ट शिक्षक म्हणून घेतलं जातं आणि त्यासाठी शिक्षण सेवक ही 3 वर्षाची अट पूर्ण करावी लागत नाही. ज्यांनी ऑलरेडी शिक्षण सेवक पूर्ण केलेलं आहे त्यासाठी 11 सप्टेंबर 2011चा GR आहे, 10चा GR आहे आणि नवीन सुद्धा त्याच्यावरती बरेच GR आलेले आहेत की एखाद्या उमेदवाराने प्रथमतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा शासनाच्या कोणत्याही संस्थांमध्ये आस्थापनामध्ये जर 3 वर्ष शिक्षण सेवा कालावधी पूर्ण केला असेल तर नंतर नव्याने भरतीमध्ये तो पुन्हा जॉईन होतो तेव्हा मात्र त्याला शिक्षण सेवक हे लागत नाही. डायरेक्ट सहाय्यक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात येते. यासाठी त्या शिक्षण सेवकाने शिक्षण सेवा कंप्लीट झालेल्याची जे काही सेवा पुस्तिका असते त्याची प्रत जोडायची आहे, ऍप्लिकेशन करायचं आहे गट शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जर माध्यमिक उच्च माध्यमिक संदर्भातील असेल तर त्यांच्यासाठी. परंतु याचे सुद्धा काही नियम आहेत. जर हा शिक्षक प्राथमिक मध्ये शिक्षण सेवक जर पूर्ण केलेला असेल आणि तर जो तो माध्यमिक मध्ये नवीन भरतीमध्ये लागला तर त्याला ते शिक्षण सेवक लागू असणार नाही. तसंच त्याने माध्यमिक मध्ये शिक्षण सेवक पूर्ण केला असेल आणि उच्च माध्यमिक साठी जर त्याची निवड झाली 9 ते 12 साठी तर त्याला मात्र ते शिक्षण सेवक ग्राह्य धरलं जाणार नाही. थोडक्यात जर प्राथमिक मध्ये 1 ते 4 साठी शिक्षण सेवक म्हणून जर तुम्ही काम केलं असेल, 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केला असेल आणि नवीन भरतीनुसार तुम्हाला शिक्षण सेवक हे लागणार नाही, डायरेक्ट सहाय्यक शिक्षकाची नियुक्ती होईल. परंतु वरच्या दुसऱ्या ह्याच्यासाठी जेव्हा आपण चेंज करतो, आपला जॉब स्विच करतो तेव्हा मात्र शिक्षण सेवक हे करावं लागतं. मित्रांनो, असे बरेच शिक्षण सेवक आहेत राज्यात शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे झालेले आहे. त्यांचा ऑलरेडी शिक्षण सेवकाचा कालावधी कंप्लीट झालेला आहे, परंतु तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा कारण त्यांच्या या शिक्षण सेवक ही जाचक अट आहे, याच्यातून सुटका व्हायलाच पाहिजे जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल. परंतु याचे काही नियम हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे आणि यांची शिक्षण सेवक ऑलरेडी केलं असेल तर करण्याची काहीच गरज नाहीये. अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड.